कंबरदुखीसाठी एक्सरे केला, सिटी स्कॅन केला, विटॅमिन डी, कॅल्शियम, पेन किलरही घेऊन झाले, त्याचबरोबर ट्रॅक्शन सुद्धा घेतले. परंतु एकच प्रश्न कायम होता, हे दुखणं कमी का होत नाही? या केसमधून आपल्या लक्षात येईल या पेशंटच्या उपचाराची दिशा कशी बदलली. ही एक अशा पेशंटची केस आहे ज्यांना बरेच वर्षापासून कंबरदुखीचा खूप त्रास होता. पेन किलर घेतल्यानंतर काही काळ बरे वाटायचे, परंतु नंतर पुन्हा दुखणे सुरू व्हायचे. या पेशंटची मुख्य कंप्लेंट ही लोअर बॅक पेनची होती, जे दुखणे सॅक्रम बोन पर्यंत जायचे. त्यांना चालताना कंबर ही गरम झाल्यासारखे वाटायचे आणि बसल्यानंतर लगेच बरे वाटायचे. त्यांचे वय 58 वर्ष होते. लहानपणी पाठीवर खूप जोरात पडल्याची हिस्ट्री होती, त्यामुळे हे दुखणे त्यामुळे असेल की काय असे वाटणे स्वाभाविक होते, परंतु तसे अजिबात नव्हते. होमिओपॅथीमध्ये पेन, रिपोर्ट्स, त्याचबरोबर त्या व्यक्तीचा स्वभाव, प्रतिक्रिया, त्याच्या आयुष्यात आलेले चढ उतार या सगळ्यांचा अभ्यास करून औषध निवडले जाते. पेशंट सोबत सविस्तर बोलल्यानंतर मेडिसिन सिलेक्शन खूप सोपे झाले. ते खूप धार्मिक स्वभावाचे होते. त्यांना टापटीप फार लागायची. घरातील प्रत्येक वस्तू त्यांना जागच्या जागी लागायची. वडिलोपार्जित प्रॉपर्टीची त्यांना खूप चिंता होती. ते मदत सगळ्यांना करायचे, पैसे सुद्धा उसने द्यायचे, परंतु ती उसनवारी वेळेवर परत न आल्यास त्यांना खूप चिडचिड व्हायची. जनरली ते रिस्क घेत नव्हते, सेफ राहून काम करायचे. त्याचबरोबर त्यांना मुलाच्या भविष्याची चिंता असायची. त्यांच्या आईवडिलांच्या तब्येतीसाठी त्यांचा खूप खर्च झाला होता. मी बरा होईन की नाही, हे असेच चालू राहिले तर कसे होईल, मला दुसऱ्यावर डिपेंड तर राहावे लागणार नाही ना, असे विचार सतत त्यांच्या मनात यायचे. गरजेपुरता खर्च करावा, अननेसेसरी खर्च करू नये, अशा विचाराचे ते होते. माझ्याजवळचा पैसा संपून जाईल की काय असे त्यांना वाटायचे. डिटेल केस टेकिंग नंतर स्टॅनम मेट हे होमिओपॅथिक मेडिसिन त्यांच्यासाठी योग्य ठरले. पुढील फॉलोअप मध्ये कंबरदुखी ही हळूहळू कमी व्हायला लागली. चालताना होणारा त्रास कमी झाला. पेन किलरची गरज कमी भासू लागली आणि काही दिवसानंतर पेन बरेच कमी झाल्यामुळे पेशंटनी पेन किलर हे बंद केले. या केसमधून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, ती म्हणजे एक्सरे आणि सिटी स्कॅन मध्ये कंबरदुखीचे कारण दिसेलच असे नाही. जेव्हा रिपोर्ट्स नॉर्मल असतात परंतु पेशंटचं दुखणं मात्र कायम असतं, अशा वेळी पेशंटला पूर्ण समजून घेऊन औषध निवडणे हे खूप महत्वाचे असते. या केसने पुन्हा एकदा आपल्याला शिकवलं, उपचार हे फक्त आजाराचे नसून त्या व्यक्तीचे असतात. थँक्यू.